नमस्कार, मी तेजस्विनी तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलवरती पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे। सर्वांना श्री स्वामी समर्थ। आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल। स्वामी महाराज तुम्हा सर्वांच्या मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत। तर आजचा हा जो व्हिडिओ आहे तर तो शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून मला नक्की सांगा। आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर सुंदर दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत स्वतःची किंमत वाढवण्यासाठी काही टिप्स ज्या आहेत तर त्या शेअर करणार आहेत। आणि या टिप्स आहेत ना, मग तुम्ही लेडीज असोत किंवा जेंट्स असोत सगळ्यांसाठीच खूप जास्त फायदेशीर ठरणार आहेत। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला हाईप करायला अजिबात विसरू नका। तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर स्वतःची किंमत वाढवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे स्वतःचा आदर करणं, स्वतः आत्मविश्वासाने वागणं आणि आपल्या बाउंड्रीज ज्या आहेत त्या सेट करून ठेवणं, त्याच्यासोबतच नवनवीन कौशल्य शिकणं, स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणं या गोष्टी आहेत ना खूप जास्त आवश्यक आहेत। लोकांकडून आदराची अपेक्षा करण्यापूर्वी तुम्ही स्वतःच्या नजरेत मोठे व्हा। स्वतःची किंमत जर वाढवायची असेल ना, सगळ्यात महत्त्वाचा पहिला जो आपला पॉईंट आहे ना तर तो हाच आहे की स्वतःचा आदर करायला शिका। जर तुम्ही स्वतःचाच आदर नाही केला ना तर लोकही तुमचा आदर करत नाही, ते सुद्धा तुम्हाला कमीच लेखायला सुरुवात करतात। म्हणजे जर आपल्याला जर असं वाटत असेल की एखादी गोष्ट आपल्याला जमत नाहीये किंवा ती गोष्ट आपल्याला येत नाही, हे जर तुम्ही सगळ्यांना सांगत राहिलात ना तर मग लोकसुद्धा तुमची किंमत करायला लागतात आणि त्यानुसारच तुमच्याशी वागतात। त्याच्यामुळे ना आधी स्वतःची किंमत स्वतः करायला शिका। जोपर्यंत आपण आपली किंमत ही जास्त समजून घेत नाही तोपर्यंत समोरचा व्यक्ती सुद्धा आपल्याला आपली जी किंमत आहे तर ती मिळवून देत नाही। त्याच्यामुळे ना सगळ्यात पहिला पॉइंट म्हणजे स्वतःचा आदर करा। जेव्हा आपण आपला स्वतःचा आदर करू ना त्याच वेळेस समोरची व्यक्ती जी आहे ना ती आपला आदर करते। आता बऱ्याचदा असं होतं बघा की आपणच आपला आदर करत नाही आणि मग समोरच्याने जर आपल्याला किंमत दिली नाही तर त्या गोष्टीचा आपल्याला खूप जास्त त्रास होतो। त्याच्यामुळे ना समोरच्यांकडून ज्यावेळेस आपल्याला असं वाटतं की समोरच्याने आपली किंमत ठेवावी तर त्यावेळेस ना आधी स्वतःच्या नजरेत आपली किंमत झाली पाहिजे। ज्यावेळेस आपण स्वतःचा आदर करायला लागतो ना त्यावेळेस समोरच्याने मग आपल्याला किंमत देऊ किंवा न देऊ याचा आपल्याला इतका जास्त फरक जो आहे तो पडत नाही। आणि मग जे काही निगेटिव्ह विचार वगैरे असतात किंवा समोरचा आपल्याशी कसा बोलतोय या गोष्टींमुळे सुद्धा आपल्याला खूप जास्त त्रास होतो। त्यामुळे ना या गोष्टींकडे लक्ष न देता स्वतः आधी स्वतःचा आदर करायला शिका। जेव्हा आपण स्वतःचा आदर करू ना त्यावेळेस आपोआपच सगळी लोक जी आहेत किंवा सगळ्या ज्या व्यक्ती असतात आपल्या आयुष्यातील ती आपल्याला आदर द्यायला शिकतात। आता पुढचा मुद्दा म्हणजे नाही म्हणायला शिका। प्रत्येकाला खुश ठेवण्याचा प्रयत्न तुम्ही करत बसू नका। त्यामुळे काय होतं, आपलं स्वतःचं जे महत्त्व आहे तर ते कमी व्हायला सुरुवात होते आणि उगाचच ज्या चुकीच्या गोष्टी आहेत किंवा ज्या गोष्टींमध्ये काही अर्थच नाहीये किंवा आपल्याला माहिती आहे की ही गोष्ट चुकीची आहे तरी सुद्धा आपण जर त्यामध्ये हा जर असं म्हणत राहिलो तर मग काय होतं की समोरच्याला सुद्धा वाटतं की आपण कितीही काही चुकीचं वागलो तरी ही व्यक्ती काही आपल्याला नाही म्हणणार नाही आणि मग त्यांना असं वाटतं की आपण जे आहे ते आपल्याला गृहीत धरायला लागतात। त्याच्यामुळे ना जेव्हा तुम्हाला नाही म्हणायचे तेव्हा नाही म्हणायला शिका। जिथं चुकीचं आहे तिथे चूकच आहे आणि जिथं बरोबर आहे तिथे बरोबर आहे अशा गोष्टी ज्या आहेत तर त्या समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि तिथं स्वतःचं मत जे आहे ते मांडायला सुरुवात करा। आता आपला पुढचा मुद्दा म्हणजे आत्मविश्वास वाढवा। स्वतःवरती विश्वास ठेवा। स्वतःच्या नजरेतून खाली पडेल असं कोणतंही काम आपण करायचं नाही। आत्मविश्वास वाढवणं म्हणजे काय की स्वतःवरती जो आहे तो सगळ्यात आधी विश्वास दाखवायचा। म्हणजे आता एखादी गोष्ट जर आपल्याकडून होत नसेल पण तरी सुद्धा आपण प्रयत्न करत राहायचं आणि स्वतःला एक गोष्ट जी आहे ती नेहमी सांगत राहायची की ही गोष्ट तुझ्याकडून होणार आहे किंवा ही गोष्ट तू करू शकते। आता माझं जर उदाहरण द्यायचं झालं तर जेव्हा मी यूट्यूब चॅनल जे आहे ते सुरू करायचं होतं मला त्यावेळेस मग मला असं नेहमी वाटत राहायचं की हे बरोबर आहे का, किंवा मग जर आपले जवळचे लोक व्हिडिओज पाहतील तर तेव्हा ते काय म्हणतील, किंवा यूट्यूबवरती व्हिडिओ अपलोड करणं हे खरंच चांगलं आहे का असं मला बऱ्याचदा वाटायचं। आणि यामध्ये ना मी बराचसा वेळ घालवला की व्हिडिओज अपलोड करायचे की नाही, चॅनल क्रिएट करायचा की नाही, यामध्ये ना माझा बराचसा वेळ गेला कारण की माझा स्वतःवरती तेवढा आत्मविश्वास नव्हता किंवा तेवढा मला कॉन्फिडन्स नव्हता की मी हे करू शकते का। पण मग हळूहळू थोडे दिवस गेले त्यानंतर मग मी ठरवलं की नाही आपल्याला हे करायचं आहे। रिकामं घरात बसून राहण्यापेक्षा, निगेटिव्ह विचार डोक्यामध्ये येण्यापेक्षा दिवसभर माझा वेळ असाच रिकामा जात होता, त्यामुळे म्हटलं नाही स्वतःला थोडंसं आपण बिझी ठेवायचं आणि यामध्ये काही चुकीचं नाहीये, आपण काही वाईट गोष्टी शेअर करत नाहीये, जे काही चांगलं आहे तेच आपण लोकांपर्यंत पोहोचतोय। त्यामुळे मग मी स्वतःवरतीच विश्वास आधी ठेवला की आपण हे करू शकतोय आणि आपल्याकडून हे होईल, म्हणून मग असं ठरवून त्यानंतर मग मी यूट्यूबला चॅनल जे आहे ते ओपन केलं। त्यानंतर व्हिडिओ जे आहे ते अपलोड करायला
सुरुवात केली तर हे जे आहे तर ते महत्त्वाचं असतं, की आधी आपण आपला आत्मविश्वास वाढवला ना, तरच सगळ्या पुढच्या गोष्टी ज्या आहेत तर त्या अगदी व्यवस्थितरित्या होतात. आता पुढचा मुद्दा म्हणजे कौशल्य विकसित करा. आता कौशल्य विकसित करा म्हणजे त्यामध्ये मग तुम्ही स्वतःला अपडेट ठेवू शकता. तुम्ही नवनवीन गोष्टी शिकू शकता, ज्यामुळे तुमची उपयुक्तता वाढेल आणि लोकसुद्धा तुमचा आदर करतील. आता नवनवीन गोष्टी शिकण्यामध्ये ना भरपूर अशा गोष्टी आपण दिवसभरामध्ये शिकू शकतो आणि मला असं वाटतं, की मी प्रत्येक व्हिडिओमध्ये प्रत्येक गृहिणीला हे सांगत असते, की तुम्ही स्वतःला बिझी ठेवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुमच्या मनामध्ये निगेटिव्ह विचार जे आहेत ते येणार नाहीत आणि पूर्ण दिवस जो आहे तर तो तुमचा बिझी जाईल. जे काही तुम्ही काम करता किंवा जे काही तुम्हाला करायला आवडतं ते तुम्ही करत जा. मग ती कोणतीही गोष्ट असू देत. असं रिकामा वेळ Instagramची स्टोरी बघण्यामध्ये घालवण्यापेक्षा किंवा एखादं सोशल मीडियावरती आपला वेळ फुकट घालवण्यापेक्षा आहेत ना, तुम्ही बराचसा वेळ जो आहे तो चांगल्या कामासाठी लावू शकता. जे तुम्हाला आवडतं ते तुम्ही करू शकता आणि मला असं वाटतं, की प्रत्येकीने काही ना काहीतरी जे आहे ते केलं पाहिजेत. आता असं नसतं, की तुम्ही एखादी गोष्टीला सुरुवात केली आणि मग लगेचच त्याच्यातून तुम्हाला इन्कम येईल. प्रत्येक गोष्टीचा स्ट्रगल असतो. तुम्हाला थोडीशी मेहनत आधी घ्यावी लागते आणि त्यानंतरच मग तुम्हाला त्याची जी मेहनत आहे तुमची, त्याचं जे फळ आहे तर ते भेटायला सुरुवात होते. पण तुम्ही स्वतःला अपडेट ठेवत जा. नवीन गोष्टी ज्या आहेत त्या शिकण्याचा प्रयत्न करत जा. आता पुढचा मुद्दा म्हणजे वेळेचं नियोजन करा. आता स्वतःची जर कार्यक्षमता वाढवायची असेल ना, तर दैनंदिन आपलं जे जीवन आहे तर त्याचं जे नियोजन आहे ते अगदी व्यवस्थित करून ठेवायचं. म्हणजे सकाळी उठल्यानंतर सकाळची कामे ही सकाळीच आवरली पाहिजेत. दुपारचा जो वेळ आहे तो आपण स्वतःसाठी द्यायचा आणि संध्याकाळची कामे जी आहेत ती सुद्धा व्यवस्थितरित्या जी आहेत ती आपण पूर्ण करायची. आता बऱ्याचदा असं होतं, की सकाळी उशिरा उठलं की सकाळची कामे आपली दुपारपर्यंत जातात, दुपारची कामे संध्याकाळी जातात आणि पूर्ण दिवसभर आपलं जे रुटीन आहे ना ते खूप हेक्टिक होऊन जातं. दिवसभरामध्ये इतकी जास्त आपली कामं होतात, की आपल्याला स्वतःसाठी आराम करायला सुद्धा वेळ नसतो आणि मग असं वाटतं, की पूर्ण दिवसभर माझं हे काम चालूच आहे आणि दिवसभर मी घरातील कामं करते. त्यामुळे मग संध्याकाळी इतकी जास्त दमायला आपल्याला होतं, की दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून काम करायचं म्हटलं तरीसुद्धा आपल्यामध्ये एनर्जी नसते. त्याच्यामुळे ना कामांचं घरातील नियोजन जे आहे ते अगदी व्यवस्थित ठेवायचं, जेणेकरून जी कामं ज्या त्या वेळेत आपली उरकली पाहिजेत. आता पुढचा मुद्दा म्हणजे स्वतःची काळजी घ्या. आता सगळंच घर जर तुम्हाला सांभाळायचं असेल, सगळ्या गोष्टी जर आपल्याला व्यवस्थितरित्या मॅनेज करून घ्यायच्या असतील ना, तर सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट तर हाच आहे, की आपण स्वतःची काळजी घेतली पाहिजेत. त्याच्यामध्ये तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याला प्राधान्य द्या. कारण की तुम्ही जर स्वतःची काळजी जर घेतली नाही ना, तर तुम्ही मग पूर्ण घराची काळजीसुद्धा घेऊ शकत नाही आणि जे ध्येय तुम्हाला निश्चित करायचं आहे किंवा जी गोष्ट तुम्हाला आयुष्यात करायची आहे, ती गोष्ट काही होऊ शकत नाही. म्हणजे सकाळचा थोडासा वेळ स्वतःसाठी द्या. त्याच्यामध्ये तुम्ही योगा करू शकता, थोडीशी एक्सरसाइज करू शकता किंवा मग थोडंसं सकाळी उठल्यानंतर छान असं फ्रेश असं रेडी व्हायचं, थोडंसं स्किन केअर करायचं. मग कधी जर बाहेर जाऊन तुम्हाला स्किन केअर करायचं आहे किंवा हेअर केअर करायचं आहे, तर तुम्ही पार्लरमध्ये जाऊन स्वतःसाठी सुद्धा थोडासा वेळ जो आहे तर तो देऊ शकता. म्हणजे मी टाईम जो आहे तो आपण प्रत्येकीने स्वतःला दिला पाहिजे, जेणेकरून आपल्याला कोणत्या गोष्टी आवडतायत आणि कोणत्या नाही याचं जे आहे तर ते आपल्याला सुद्धा ज्ञान राहतं. नाहीतर मग दिवसभर घरातलीच कामं, घरातच राहणं, 24 तास जर आपण घरातच आपला वेळ घालवला तर मग एकलकोंडी माणसं जशी राहतात ना तशी आपली अवस्था होते. म्हणजे घरातून बाहेर पडण्याची आपली इच्छाच नसते, कारण की 24 तास आपण घरातच असतो आणि मग त्या घरातून बाहेर पडायचं हे जे आहे ना ते आपण विसरून जातो आणि मग त्यामुळे दिवसभर घरात राहिल्यामुळे काय होतं, निगेटिव्ह विचार मनामध्ये येतात. सतत तेच आपल्या डोक्यामध्ये सुरू असतं, की आज काय करायचंय, उद्या काय करायचंय. म्हणजे अशा पॉझिटिव्ह वाईब्स किंवा आपल्या आयुष्यामध्ये चांगलं काहीतरी होईल जे की घराच्या व्यतिरिक्त सुद्धा असेल, या गोष्टी आपल्याला माहीतच होत नाहीत. त्यामुळे ना सगळ्यात आधी स्वतःची काळजी घ्या, स्वतःला पहिलं प्राधान्य द्या. आता पुढचा मुद्दा म्हणजे लोकांपासून अंतर ठेवा. आता जे लोक तुमची किंमत करत नाहीत ना, अशा लोकांपासून दूर राहायचं आणि माझं तर असंच आहे, की जिथे आपल्याला किंमत नाही तिथे मी जाणं जे आहे ते जास्त पसंत करत नाही आणि जरी कधी आपण चुकून तिथे गेलोच तरीसुद्धा फक्त तेवढ्यात बोलणं ठेवायचं आणि आपण जे आहे ते आपलं काम करून पुन्हा घरी निघायचं, असं निदान माझं तरी असतं. की जिथे आपली किंमत नाही तिथे आपण थांबायचं नाही किंवा तिथं जास्त वेळ जो आहे तो आपला घालवायचा नाही. जर आता आपली तिथे किंमतच नाही आणि जर आपण तिथे
इथेच जास्त वेळ थांबलो किंवा लोकांच्या पुढे पुढे केलं तर लोक मग आपल्याला गृहीत धरायला लागतात किंवा त्यांच्या नजरेमध्ये आपली किंमत जी आहे ती शून्य असते. त्यामुळे ना प्रत्येक व्यक्ती हा स्वतःसाठी स्पेशल असतो, मग ते कोणीही असू देत. त्यामुळे ना स्वतःची किंमत जी आहे ती नेहमी माणसाने करायला हवी. आणि नेहमी लक्षात ठेवा, ज्याप्रमाणे चुरगळलेली नोटसुद्धा तिचे मूल्य गमावत नाही, त्याचप्रमाणे आयुष्यातील संकटांमुळे स्वतःचे मूल्य कधीच कमी करून घ्यायचं नाही. आणि आयुष्य येत नाही बघा, असंच असतं. काही चढ उतार आयुष्यामध्ये होत राहतात. कधी आपल्याला चांगले दिवस असतात तर कधी वाईट दिवस असतात. पण अशा दिवसांमध्ये सुद्धा खचून न जाता एकमेकांना आधार देणं, सगळ्यांना आपल्यासोबत घेऊन पुढे चालणं हे सुद्धा तितकं जास्त महत्त्वाचं आहे. कधी सुखाचे दिवस असतात तर कधी दुःखाचे दिवस असतात. आणि मला असं वाटतं की आपल्या फॅमिलीमध्ये जितके काही आपले जवळचे असतात ना, तर त्यांच्यासाठी आपणही तितकेच इम्पॉर्टंट असतो जितक्यासाठी आपल्याला ते इम्पॉर्टंट असतात. त्याच्यामुळेच ना जी व्यक्ती आपल्यासाठी योग्य आहे किंवा आपल्याला वाटतंय की ही व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये आहे ना, तर मग आपण सगळ्या गोष्टी करू शकतो. नेहमी अशाच लोकांना किंमत द्यायची. उगाचच 1760 लोक आपल्या जवळ ठेवायचे आणि त्यातला एकही आपल्या जर कामाचा नसेल ना, तर मग त्या गोष्टींचा काहीच अर्थ नाही. त्याच्यामुळे ना प्रत्येकीने आता ज्या काही टिप्स मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत ना, तर त्या प्रत्येकाने थोडासा विचार करून ज्या आहेत तर त्या थोड्याशा गोष्टी जरी तुम्हाला समजल्या असतील ना, तरी आजचा हा जो माझा व्हिडिओ आहे ना, तर त्याचा बनवण्याचा काहीतरी फायदा झाला असं मला नक्कीच वाटेल. तर चला, आता इथे झाली होती संध्याकाळची वेळ. तर सगळ्यात आधी ना मी दळण जे आहे तर ते मला करून घ्यायचं होतं, म्हणून आधी दळण वगैरे केलं आणि त्यानंतर मग ग्रीन टी जी आहे ती माझ्यासाठी बनवलेली होती. तर आता जसं की मी सांगितलं की पहिल्यांदा तुम्हाला की स्वतःची काळजी घ्यायला शिका, स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या. तर आता तसंच माझं सुद्धा काहीसं सुरू आहे. आता याचा मला किती इफेक्ट होतोय किंवा किती याचा मला फायदा झाला आहे, जर काही फायदा वगैरे झाला तर ते सुद्धा व्हिडिओ मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेल. तर चला, आता म्हटलं इथं ग्रीन टी संध्याकाळच्या वेळी मी घेत आहे आणि सकाळचा जो चहा आहे, संध्याकाळचा चहा आहे, तर तो सुद्धा मी स्किप केलेला आहे. तर आता बघूयात किती याचा इफेक्ट होतोय तो. तर चला, आय होप की आजचा हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. उद्या पुन्हा भेटूयात. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.